महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेले नागपूर पासून 70 किलोमीटर अंतरावरील सुप्रसिद्ध अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंग मंदिर मोहगाव हवेली येथे महाशिवरात्री महोत्सव 2026 चा मोठ्या उत्साहात प्रारंभ झालाय। वंजारी परिवाराच्या हस्ते झालेल्या प्रथम रुद्राभिषेकाने या महोत्सवाचा शंखनाद झाला आहे। दिनांक 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी हिंदी भाषेत शिव महापुराण कथा आणि मराठी भाषेत गजर कीर्तनाचा सोहळा रंगणार असून भाविकांची या ठिकाणी मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे। शिवशंकराच्या नवरात्रीच्या प्रथम दिवशी वंजारी परिवारातील ज्येष्ठ शांतारामजी वंजारी गुरुजी, अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचे माजी अध्यक्ष डॉक्टर गोपाल वंजारी आणि प्राचार्य प्रभाकर वंजारी यांनी सहपरिवार उपस्थित राहून 11 वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात रुद्राभिषेक केला। या विधीने महाशिवरात्री महोत्सवाचा श्रीगणेश झाला असून महोत्सवादरम्यान दररोज 4 पाळ्यांमध्ये रुद्राभिषेक संपन्न होणार आहे। महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी पासून दररोज दुपारी 1 ते 5 या वेळेत आंतरराष्ट्रीय कथावाचक देवी कृष्णप्रिया यांच्यामधून वाणीतून होणारी शिव महापुराण कथा तसेच 9 वाजल्यापासून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनमाला रंगणार आहे। यामध्ये बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण संजय महाराज पुणे, गुरुवारी हरिभक्तपरायण सोम महाराज बीड, शुक्रवारी सप्तखंजरी वादक हरिभक्तपरायण सत्यपाल महाराज, 14 फेब्रुवारीला हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, रविवारी हरिभक्तपरायण सुनीताताई आंधळे, सोमवारी हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील, मंगळवारी हरिभक्तपरायण कांचनताई शेळके आणि 18 फेब्रुवारी रोजी हरिभक्तपरायण चोपण महाराज आपली सेवा रुजू करणार आहेत। या महोत्सवाचा समारोप हरिभक्तपरायण गणेश महाराज खेडेकर यांच्या गोपाळकाला कीर्तनाने आणि दहीहंडी सोहळ्याने होईल। त्यानंतर महाप्रसाद भंडारा पार पडेल। या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंग संस्थान कमिटीने केले आहे। सुप्रसिद्ध अर्धनारीश्वर ज्योतिर्लिंग मंदिर मोहगांव हवेली में आज शिवजी की नवरात्रि चालू होने के साथ रुद्राभिषेक चालू हो रहे हैं और इस रुद्राभिषेक का प्रथम अभिषेक हमारे वंजारी परिवार को करने का सौभाग्य मिला है और आज से महाशिवरात्रि महोत्सव का श्री गणेश हुआ है और इस महाशिवरात्रि महोत्सव में आगामी रामदास नवमी से कीर्तन, हरि कीर्तन एवं शिव महापुराण का आयोजन होगा। इस महाशिवरात्रि महोत्सव में भी प्रतिवर्ष के अनुसार हमें प्रथम रुद्राभिषेक करने का सौभाग्य हमारे वंजारी परिवार को मिला है। उसके लिए हम भगवान भोलेनाथ जी का आभार व्यक्त करते हैं और आशा करते हैं कि भगवान भोलेनाथ हमें यह अवसर सदैव प्रदान करते रहे कि हम महाशिवरात्रि महोत्सव का रुद्राभिषेक का प्रथम दिन हम अभिषेक करें। इसी आशा के साथ जय भोलेनाथ। प्रतिनिधि मंगेश पुराणे, NTV न्यूज मराठी, नागपूर।